काळा ओढा बंद करण्याचा आंदोलन अंकुशचा प्रयत्न. प्रोसेसचे पाणी बंद करण्यासाठी आणखी 8 दिवसांची मुदत. पंचगंगा नदी पूर्णपणे दूषित झालेली असून इचलकरंजी परिसरातील प्रोसेसमधून बाहेर पडणारे रसायनयुक्त पाणी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीचे पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वापरताना त्वचारोग होत आहेत. शेती प्रदूषित होत आहे आणि परिसरात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. आता सध्या या केमिकलयुक्त पाण्यामुळे नदीमध्ये मृत माशांचा खच देखील पडलेला आहे. हे प्रदूषित पाणी नदी सोडायचे तात्काळ थांबवा, अन्यथा आज 6 एप्रिल रोजी काळा ओढ्यात बंद करायचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिलेला होता. त्याचप्रमाणे आज दुपारी 12 वाजता शेकडो नागरिक व कार्यकर्त्यांसह धनाजी चुडमुंगे यांनी काळ्या ओढ्यात येणारे पाणी माती मुरुम टाकून बंद करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मातीची गाडी ओढ्यापर्यंत येऊ दिली नाही व आंदोलकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. शिरोळचे प्रभारी तहसीलदार खिलारी साहेब यांनी घटनास्थळी भेट देत प्रदूषित पाण्याची पाहणी केली व आंदोलकांना प्रांत कार्यालयात बैठकीचे निमंत्रण दिले. तोडगा नाहीच. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी इचलकरंजी महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग, प्रोसेस कंपन्यांचे मालक व आंदोलन यांच्यात पुन्हा एकदा बैठक आयोजित केली. परंतु या बैठकीत देखील 15 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीप्रमाणेच प्रांतांनी अधिकाऱ्यांना व प्रोसेस मालकांना तेच प्रश्न विचारले व सर्वांनी त्याच पद्धतीने उत्तरं दिली. महानगरपालिकेने त्यात सांडपाण्यासाठी काहीही उपाययोजना न केल्याचे बैठकीत उघडकीस आले. प्रोसेस युनिट मालकांना 4 दिवसात ओढ्यात येणारे सर्व पाणी बंद करणार व प्रोसेस करून शेतीला जास्तीत जास्त पाणी देत असल्याचे सांगितले. यावर आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी 4 दिवस राहू दे, 8 दिवस घ्या. खरं 8 दिवसानंतर प्रांतांनी आम्हाला ओढ्यात येणारे पाणी बंद करण्यासाठी बांध घालून द्यावं असे सांगितले. जर तुम्ही बांध घालून दिला नाही तर आम्ही पूर्ण शिरोळ तालुका बंद ठेवून प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करणार असा इशारा यावेळी त्यांनी दिला. त्यामुळे आता येत्या 8 दिवसात प्रशासन किती गतिमान होणार आणि प्रांताधिकारी भयानक पंचगंगेत मिसळणारे प्रदूषित पाणी बंद करू शकणार का हे बघावे लागेल. SK न्यूज इचलकरंजी. पंचगंगा काठावरच्या सर्व लोकप्रतिनिधी, सदस्य, सरपंच, सभापती या सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही आमच्या पंचगंगा नदीमध्ये जो काळा ओढा जे प्रदूषित पाणी घेऊन आमच्या पंचगंगा नदीमध्ये मिसळतोय तो बंद करण्याच्या उद्देशानं आज आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात तिथं आलेलो असताना शिरोळ तालुक्याचे तहसीलदाराने आम्हाला प्रांतांनी मिटिंगसाठी बोलवलं म्हणून आता इथं आणलेलं होतं. आता मिटिंगमध्ये सगळी चर्चा झाली आणि अजून 4 दिवस आमच्या प्रांतसाहेबांनी हे सगळं पाणी, प्रदूषित पाणी नदीत येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करतो म्हणून 4 दिवसाची मुदत मागितलेली, पण आम्ही त्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे. जर या 8 दिवसामध्ये हे जर प्रदूषित पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळायचं थांबलं नाही तर आम्ही आमच्या पंचगंगा काठावरच्या नागरिकांना घेऊन हे दोन्ही ओढं येत्या 8 दिवसानंतर बंद करणार आहे. आणि आम्ही इथून पुढच्या काळामध्ये या प्रांतसाहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की ते बंद करण्यासाठी प्रशासनानं सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, कारण ही सगळी बेकायदेशीर कृत्य करायला लागलेत आणि आमच्या भागाला या आरोग्याच्या